इथून पुढे कुठल्याही सरकारी कामासाठी जन्माचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे चालणार नाही, मतदान कार्ड हे चालणार नाही, तर चालेल फक्त आणि फक्त जन्माचा दाखला. मग सर तुमच्याकडे तर जन्माचा दाखला नाहीये, मग हा जन्माचा दाखला कसा काढायचा सांगतो. बघा, तुमची नोंद झाली नसेल तरीही तुम्हाला जन्माचा दाखला मिळू शकते. नोंद झाली तर लगेच एका क्लिकवर मिळेल, पण नोंद नाही झाली तर खूप मोठी खटाटोप आहे. ते खटाटोप काय आहे ते तुम्हाला पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगतो. बघा, जन्माचा दाखला हा प्रत्येकाकडे असणे आज गरजेचं आहे. यासाठी कागदपत्रे, अर्ज, याचा नमुना हा कुठला कुठला पाहिजे हे तुम्हाला सांगतो. सुरुवातीला समजून घ्या, जन्म दाखल्याची नोंद नसेल तर काय करायचंय. तुमची ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महानगरपालिका जी असेल तिथं जायचंय. तिथं जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. तो अर्ज मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटी. तो अर्ज दाखल केल्यानंतर तो अर्ज घेऊन तुम्हाला जायचंय तहसील कार्यालयामध्ये. तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तहसीलदार तुम्हाला सांगेल की तुम्हाला वृत्तपत्रामध्ये, पेपरमध्ये एक जाहिरात द्यायची आहे की माझं हे नाव आहे, माझी हे जन्मतारीख आहे, मी या गावचा रहिवासी आहे, आणि तिथं सांगावं लागेल. जर कुणाला काही याच्यावर ऑब्जेक्शन असेल तर 30 दिवसामध्ये त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात यावं. 30 दिवस झाल्यानंतर जर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही आलं तर तहसीलदार तो दाखला तुमच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेला पाठवतील, आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून, ग्रामपंचायतकडून तहसीलदाराला तुमचा अहवाल येईल की हा व्यक्ती खरोखर या नावाचा, ही याची जन्मतारीख आहे. त्यानंतर तुम्हाला तो दाखला मिळणार आहे. परंतु हे सर्व करण्यासाठी तुम्हाला ऍफिडेव्हिट किंवा तो अर्ज नमुना तिथं तहसीलदार किंवा ग्रामपंचायतमध्ये द्यावा लागेल. तो कसा देता येईल ते मी तुम्हाला सांगतो. बघा, सुरुवातीला काय करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या पेजला फॉलो करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे व्यक्ती फॉलो करतील त्यांनाच या अर्जाची पीडीएफ येईल, नाही तर पीडीएफ येणार नाही, मग मला म्हणू नका. बघा, काय करायचंय, तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जायचं, तिथं पीडीएफ शब्द टाईप करायचा आहे. पीडीएफ शब्द टाईप केला की तुमच्या मेसेजमध्ये तुम्हाला अर्जाची पीडीएफ येईल. पण ज्यांनी फॉलो केलंय त्यांनाच पीडीएफ येईल, कारण मी तशी सेटिंग करून ठेवली.